तरी स्मारकपणे कीर्ती ते मिरवे हा जगी. हेतुल्याही परोते सांगावे नाही शब्दाते. जरी स्मारकपणे कीर्ती ते मिरवी हा जगी. जरी स्मारकपणे कीर्ती ते हा जगी मिरवी, तरी येतुल्याही परोते शब्दाते सांगावे नाही. असं शब्द या माध्यमाचं महावैष्णव माऊली ज्ञानोबारायानं इथं खंडनही केलेलं आहे आणि वर्णनही केलेलं आहे. आहे तसं दाखविलेलं आहे. शब्दाचा जिथपर्यंत उपयोग आहे तिथपर्यंत उपयोग म्हणून शब्द वर्णीला, आणि स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा अत्यंत अभाव आहे, शब्दाचा प्रवेश नाही, म्हणून तिथून पुढे शब्द नाही. ब्रह्मच निशब्द ब्रह्म आहे. असं शब्दाचं खंडन देखील असल्याला खंडन दाखिलं. शब्दाचं खंडन केलं नाही तिथून पुढे शब्दच राहत नाही. म्हणून शब्दाचं खंडन करायचं मंडन करायचं असं काही नाही. जिथपर्यंत शब्दाची परिसीमा आहे तिथपर्यंत शब्द आहे असा सांगितला माऊलीनं, आणि एक विशिष्ट सीमेच्या पलीकड शब्द नाही. शब्दा वाचून अस्तित्व आहे. फक्त एवढंच आहे की जगातल्या बाकीच्या पदार्थापेक्षा शब्दाची व्याप्ती मोठी आहे, म्हणून शब्द जगातले बरेच पदार्थ संपातात शब्द राहतो साधकासोबत. कारण बिंब तरी बचके एवढी परिप्रकाशा त्रिलोक्य थोकडे असा दृष्टांत द्यालाय माऊलीने शब्दासाठी. आणि शब्दाची व्याप्ती तेने पिढी पाने अनुभवावी. शब्द जरी लहान दिसत असला तर त्याची व्याप्ती मोठी असते. शब्द डोळ्याने दिसत नसला, लघु काय दिसत असला, म्हणजे 2-3 अक्षराचा, 10 अक्षराचा, 5 अक्षराचा, 1 अक्षराचा, तरी त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती मोठी असते. जसं सूर्याचं बिंब जरी तळव्या एवढं दिसलं, बिंब तरी बचके वडी, बचक म्हणजे ताळवा, हाताचा करताळवा, किंवा 2 हाताच्या तळव्याला बचक म्हणतात. ओंजळीला, आंधळीला. तेवढा जरी दिसला सूर्य उगवताना, तरी प्रकाश तेवढाच नाही. बचक भरत प्रकाश नाही त्याचा, आंधळी भरत प्रकाश नाही सूर्याचा. प्रकाशात त्रिलोक्य थोकडी, प्रकाश चौकडी त्याचा त्रिलोक्यात व्याप्त झालेला असतो, पसरलेला असतो. त्रिलोक्य कमी पडते प्रकाशाला, असा प्रकाश आहे सूर्याचा, असं ज्ञानोबारायानं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे जर वलय केले आपण, तर भूवलय सर्वात लहान आहे, जल वलय त्याच्यापेक्षा मोठे, वर्तुळ येते, हे अंडाकारची वर्तुळ येतं, म्हणून ब्रह्मांड म्हणते त्यांना. अंडाकृतीच पृथ्वी, आणि पृथ्वीच्या भोवताळून अंडाकृतीच पाणी मोठं वलय, त्याच्या सभोवताळून अंडाकृतीच प्रकाश आहे, अंडाकृतीच वायू वातावरण आहे, आणि अंडाकृतीच आकाश आहे. म्हणून ब्रह्मांड, पिंड आणि ब्रह्मांड. पिंडाचा देखील गर्भाशयामध्ये अंडाकृतीच आकार असतो. म्हणून पिंड आणि ब्रह्मांड ते अंडच आहेत. अंडच
विस्तीर्ण होतात, अंड संकुचित होतात. अंड शब्दाचा अर्थ बीज आहे तसा तो. जसं पक्ष्याचं अंड जेवणी असते तर अंड हे त्याचं बीज आहे. झाडाचं जसं बीज असते तसं अंड हे बीज आहे. मग गर्भाशयात अंड असतं ते बीजच आहे. त्याचीच व्यक्ती होते, व्यवहार करते, आणि ते तरी ब्रह्मांडातूनच येते. पिंड हे ब्रह्मांडातून येते आणि ब्रह्मांडातच विलीन होते. तशी पृथ्वी ही पाण्यातूनच येते आणि पाण्यात विलीन होते. पाणी हे अग्नीतूनच येते आणि अग्नीत विलीन होते. अग्नी हा वायूतूनच येतो, अग्नी अंड ह्या वायूतूनच येते आणि वायूत विलीन होते. आणि वायू अंड हे आकाशातूनच येते आणि आकाशात विलीन होते. आणि आकाश अंड हे आकाश अंड जे आहे हे गुणातून येते आणि गुणात विलीन होते. गुण प्रकृती, माया, विद्या, मना प्रत्येक शास्त्राच्या परिभाषेप्रमाणे तिथून येतात आणि त्याच्यात विलीन होतात. इथपर्यंत विलीनतेची, प्रगटण्याची आणि विलीनतेची प्रक्रिया आहे. प्रगटते आणि विलीन होते, बुद्भूत होते आणि विलीन होते. आणि हा सर्व मायावी प्रपंचाची सत्ता ही प्रातिभाषिक आहे. आणि ती माया परमात्म्यावर अध्यस्त असते, ती भासमान असते, ती भासते आणि भास संपतो. म्हणजे तो प्रतिभास होतो आणि प्रतिभास मावळतो. अधिष्ठानाच्या अज्ञानात प्रतिभास होतो आणि अधिष्ठानाच्या ज्ञानानं प्रतिभास मावळतो. अशी मायेची स्थिती. आणि मायेमध्ये हे अनेक वलय आहेत, अनेक अंड आहेत. ते आपण पाहलो ते ब्रह्मांड. मग पृथ्वी एक अंडच आहे, देह एक अंडच आहे. पिंडातलं अंड, पिंडांड ब्रह्मांड असा एक अभंग आहे. पिंडांड आहे ब्रह्मांड आहे. अंड्यात अंडे, अंड्यात अंडे येते एकमेकात. याच्या सर्वातलं जे मोठं अंड आहे ते आकाश आहे व्यवहारात. म्हणजे शब्द आहे, शब्द मोठं वलय, शब्द मोठं चक्र आहे, मोठी व्याप्ती शब्दाची. आणि हेच माऊली सांगता, शब्दाची व्याप्ती तिने पाहिजे अनुभव. म्हणून ब्रह्मांडाचं विसर्जन होताना बाकीच्या एका एका अंडाचं विसर्जन होतं आणि शब्द राहतो शेवटी अंतिम साधकाजवळ. आधी तर पिंडांड घालावं लागते, म्हणजे देहाचा अध्यास, देहाचा अहंकार घालावा लागतो. इथून सुरुवात करावी लागते. देहाच्या निराशी पावी जी आठ आहे. देहाचा निराश जर झाला नाही तर पुढची गती चालू होत नाही, पुढचा परमार्थ चालू होत नाही, पुढची विसर्जनाची प्रक्रिया चालू होत नाही. म्हणून हे अंड्यात अंडे पाहू लागलो आपण. मग याचं विसर्जन होताना, याचा संबंध विच्छेद होताना, याचा अत्यंत अभाव कळत असताना एका एका अंडाचा, एका एका वलयाचा, एका एकाची व्याप्ती, तशी तर व्याप्ती जगाची एकच आहे, पण त्याच्यात भेद प्रकार आहे. ती घट्ट जगत, पातळ जगत, उष्ण जगत, विरळ जगत, पोकळ जगत, असे जगताचे 5 पट्टे आहेत, 5 वलय आहेत, 5 भेद आहेत, 5 प्रकार आहेत. त्याच पंचभूत पंचतत्व म्हणतो आपण. जगाचे 5 वलय, 5 अंड्यात अंडे 5 आहेत. एकापेक्षा एक सरस आहे, एकापेक्षा एक सरस आहे, मोठे, व्याप्ती मोठी. म्हणून त्या त्या विषयाची व्याप्ती त्या त्या अंडासारखीच असते. म्हणून गंधाची व्याप्ती सर्वात कमी, रसाची व्याप्ती त्याच्यापेक्षा जास्त आहे, रूपाची व्याप्ती त्याच्यापेक्षा जास्त आहे, स्पर्शाची व्याप्ती त्याच्यापेक्षा जास्त आहे. शब्दाची व्याप्ती सर्वात मोठी, शब्दाची व्याप्ती तिने पाहिजे अनुभवावी. म्हणून सर्व सुटत शब्द राहतोय. गोष्ट पृथ्वी जरी गेली तरी पाणी सोबत राहते, पाणी जरी गेलं तरी अग्नी सोबत राहतो.
अग्नी जरी समाप्त झाला तर वायू सोबत राहतो. वायू जरी गेला ते आकाश सोबत राहते. ध्यानात घ्यायची प्रक्रिया. म्हणून अन्न नेहमी सोबत लागत नाही, पण पाणी जास्त सोबत लागतं अन्नापेक्षा. पाण्याची तरी इतकी गरज भासत नाही, पण प्रकाशाची गरज जास्त भासते पाण्यापेक्षा. प्रकाशाची तरी कमी गरज भासते. प्रकाश नसल्यावर बराच वेळ राहता येतं, पण वाऱ्यापेक्षा जास्त वायू वाचून जास्त वेळ राहता येत नाही व्यक्तीला. वायूची जास्त गरज आहे. आता इकडे एकच आहे की आपलं चित्त भरकटलेलं असल्यामुळे कशाची जास्त गरज आहे आपल्याला लक्षात येत. आपल्याला वाटतं पैशाची जास्त गरज आहे, बायकोची जास्त गरज आहे, पोरायची जास्त गरज आहे, असं आपल्याला मूर्खपणानं वाटत असतो. तो वेगळा. आपण राष्ट्र विचार करतो का कसे, ते आपला विचार आपापला वेगळा आहे. पण राष्ट्र विचार केला संतांच्या संगतीत तर जास्त व्यवहारात सुरुवातीला प्राथमिक अन्नाची गरज आहे असं वाटतंय. अन्नापेक्षा पाणी सोबत जास्त लागते, पाण्याची जास्त गरज आहे. पाण्यापेक्षा प्रकाशाची उष्णतेची जास्त गरज आहे. प्रकाश उष्णतेपेक्षा वायूची जास्त गरज आहे. रास्त हिशोब केला तर रास्त. आणि वायूपेक्षा बी आकाशाची जास्त गरज आहे. आकाशा वाचून जीवाचं जीवनच नाही. आकाशा वाचून जीवाचं जीवनच जगू शकत नाही. नाही नाही, जीवनात जगाची जी सामुग्री ती सिद्ध होत नाही, तिच अस्तित्व सिद्ध होत नाही. आकाशाशिवाय वायूला ठिकाण नाही. आकाश नसलं तर वायूच नसतो. आकाश नसलं तर सूर्यच नसतो. आकाश नसलं तर जलचक्रच नसते. आकाश नसलं तर भूमंडलच नसते. भूमंडळ नाही तर अन्न नाही. जलमंडल नाही तर भूमंडल आणि अन्न दोन्ही नाही. सूर्यमंडल नाही तर जलमंडल, भूमंडल आणि अन्न तिन्ही नाही, नसतातच. जर वायुमंडल नाही तर जलमंडल, सूर्यमंडल, जलमंडल आणि भूमंडल अजिबातच नसतात. त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. त्याचं वायूत अस्तित्व आहे. वायूमुळे सूर्य, वायूमुळे अग्नी, वायूमुळे समुद्र आहे, जलचक्र आहे, पाणी, वायूमुळे पृथ्वी. आणि जिच्यामुळे पृथ्वी अन्न पिकू शकते पृथ्वीत. आणि अन्नात भोवती भूतानी, तेव्हा जीवाला देह घेऊन व्यवहार करता येतो. इतकं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. हे नसल्यावर जीवाचं जीवनच नसते. कोणा किडामुंगीचं सुद्धा जीवन नसते. म्हणून मागचे भूत अत्यंत महत्वाचे. आणि ते त्या पुढच्याची कारण आणि पुढच्यापेक्षा व्याप्ती जास्त असते त्याची, आणि सूक्ष्मता जास्त असते. कारणाची व्याप्ती जास्त असते, ते अगोदरची असतात कारण असल्यामुळं, आणि व्याप्ती जास्त असते. आणि दुसरी गोष्ट सूक्ष्मता जास्त असते, पुढच्या स्थूलता जास्त असते. पृथ्वीची स्थूलता पाण्यात नाही, पाण्याच्या सारखी स्थूलता प्रकाशात नाही, प्रकाशासारखी स्थूलता वाऱ्यात नाही, वाऱ्यासारखी स्थूलता आकाशात नाही. एकापेक्षा एक सूक्ष्म आहे ती. आणि जितकी सूक्ष्म असतील तितकी मोठी. सूक्ष्म मोठा असते स्थूलापेक्षा. असो, मी काय, आपला विषय काय चालला होता तर व्याप्ती एकापेक्षा एक भूताची मोठी, म्हणून एकापेक्षा एक विषयाची व्याप्ती मोठी. आणि सर्वात अंतिम विषय शब्द आहे. गंध, रस, रूप, स्पर्श हे चार विषय अलीकडले शब्द विषय पलीकडले. शब्दाचं विषय म्हणून वर्णन आहे, शब्दाचं ध्वनी म्हणून वर्णन आहे, शब्दाचं प्रमाण म्हणून वर्णन आहे, शब्दाचं मंत्र म्हणून वर्णन आहे, शब्दाचं शास्त्र म्हणून वर्णन आहे.
शब्दाचं वाक्य म्हणून वर्णन आहे महावाक्य. शब्दाचं स्मारक म्हणून वर्णन. काही स्वरूपाकून आहेत, काही त्याच्या लक्षणाकून आहेत, काही त्याच्या गुणाकून आहेत, काही त्याच्या कार्याकून नाव आहेत त्याची. तो स्मरण करून देतो हे त्याचं कार्य आहे म्हणून स्मारक म्हणतात त्याला. त्याचं स्वरूप ध्वनी शब्दाचं म्हणून ध्वनी रूप म्हणतात त्याला. त्याचं लिखाण वर्णात आहे म्हणून तो एक वर्ण बी म्हणतात त्याला. वर्णाशिवाय त्याचं लिखाण नाही. त्याची मांडणी त्याची व्यवस्थापन करायचं असलं तर वर्णात करावं लागतं. त्याचं उच्चारण करायचं असलं तर ध्वनीतून करावं लागतं. त्याचं स्वरूप ध्वनी आणि त्याची मांडणी वर्णात आहे आणि त्याचं कार्य स्मरण करून देणे म्हणून स्मारक. आणि ते अर्थाचं ज्ञान करून देतो म्हणून प्रमाण आहे, शब्द प्रमाण. आणि त्या शब्दात ताकद आहे म्हणून त्याला मंत्र म्हणते. तो महात्म्याच्या मुखातून आला म्हणून त्याला वाक्य म्हणतात. महावाक्य. तो महान अर्थ दर्शितो, महान अशी ऐक्य करतो. जे महा आहे लघुला महा करतो, लघुला लघु ठेवीत नाही म्हणून महावाक्य येते. असं शब्दाचं वेगवेगळ्या प्रकारनं वर्णन पाहता येईल आपल्याला. पण एवढा जरी शब्द वर्णनीय असला आणि एवढा जरी उपकारक असला, इतका जरी त्याचा उपयोग आहे साधकाच्या जीवनात, शब्दाचाच उपयोग आहे. साधकाच्या जीवनात पैशाचा उपयोग नाही, साधकाच्या जीवनात कपड्याचा उपयोग नाही. साधकाच्या जीवनात तसं पाहिलं तर पारमार्थिक दृष्टीनं अन्न पाण्याचा उपयोग नाही, मानाटानाचा उपयोग नाही, हातापायाचा जास्त उपयोग नाही. साधकाच्या जीवनात संतांच्या संगतीत शब्दाचाच उपयोग आहे. बाकीचे लुळे पांगळे पाडतात, कामापुरते असतात आणि मुख्यत्वानं शब्दाचाच व्यापार असतो. महागरी धन शब्दाची चरत नाही, शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन. तुका म्हणी पहा शब्दीचे हा देव. म्हणून शब्दाचाच गौरव असतो, शब्दच असतो, शब्दच अंतिम टप्प्यात. सर्व सुटत शब्द राहतो साधकाजवळ. ध्यानात घे ही गोष्ट, सर्व सुटत शब्द राहतो. शब्दाचीच धून असते. शब्दोपजीवी असतो तो. ग्रंथोपजीवी म्हणजे शब्दोपजीवी. श्रवणात त्याचं राहणं असतं म्हणजे शब्दात असतो, मननात त्याचं राहणं असतं म्हणजे शब्दात असतो, विचारावरती प्रवृत्त असतो म्हणजे शब्दात असतो. आणि या साधना जो करू लागला तो कुठे रूपावर रसावर गंधावर हे गेलं त्याच, हे नाही राहिली त्याच्यात. याचं मुख्यत्व राहिलं नाही, याचा उपयोग राहिला नाही. जो शब्दावर आला त्याने केव्हाच वाढली, मागमूस नाही त्याचा. त्याचं रूप लोकांना दिसतंय, त्याला नाही. तो काळा आहे का गोरा आहे त्याला भान नसते, तो पुरुष आहे का स्त्री त्याला भान नसतो. लोका करता येते, लोकांच्या मनातून लोकाला दिसते ती त्याला नाही. त्यानं गंध रस रूप वलांडलेली ती शब्दावर आलेला आहे. लुब्धली नादी लागली समाधी, मूर्जन नरणारी लोकारी. शब्दानं समाधीस्थ होतो तू, शब्दानं विसर पडतो त्या सर्वाचा. सर्वाचा विसर, विसर म्हणल्यावरती राहतच नाही, विसरलं ती.
गंध विसरला, रूप विसरलं, रस विसरला, स्पर्श विसरला त्याचा. शब्दच आहे फक्त. आणि शब्द बी अवंतर शब्द विसरले, महाशब्द राहिले त्याच्यापाशी. लौकिक शब्द विसरले, शास्त्रीय शब्द राहिले. शास्त्रीय शब्दातली बी अवंतर शब्द विसरले, महाशब्द राहिले. महाशब्द, त्याला महावाक्य म्हणू आपण. जे स्वरूपानं महान आहेत, जे अर्थानं महान आहेत, जे महात्म्याच्या मुखातून आलेली, ज्याचा महाअर्थ आहे, जे महान काम करतात, जे लहान ठेवीत नाहीत, त्याला महावाक्य म्हणा. महाशब्द, महाध्वनी, महानाद. मग इथपर्यंत शब्दाची व्याप्ती आहेच. इथपर्यंत शब्दाचा उपयोग आहे, शब्द चालला इथपर्यंत. पण शब्दाची शुद्धी होत गेली, शब्दाची स्थिरता होत गेली, शब्द सूक्ष्म होत गेला पुढं पुढं साधकाच्या जीवनात. सुरुवातीला उबडधोबड शब्द होते, स्थूल शब्द होते, बाह्य अर्थ दाखविणारे शब्द होते, तर ते निवळत 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 निवळ गेली. ध्यानातली ही गोष्ट. साधकाची जी पहिली शब्द होती ओबडधोबड, ती नाहीत राहत श्रवण मनन निध्यासन करताना. निखारते ती, त्याच्यातला स्थूलपणा जातो, त्याच्यातली चंचलता जाते, त्याच्यातली अशुद्धी जाते. अशुद्धी जाऊन शुद्धी येते, चंचलता जाऊन स्थिरता येते, ओबडधोबडपणा जाऊन नीटनेटकेपणा येतो. तत्व पदार्थात बी शब्दच हे शोधनाच्या साधनेत, आणि भजन म्हणण्यात बी शब्दच आहेत. बाह्यरंगातलं भजन म्हणण्यात शब्दच आहेत, अंतरंगातलं भजन म्हणण्यात बी शब्दच आहेत. श्रवण करताना बी शब्दच आहेत आणि मनन करताना बी शब्दच आहेत, पण दोन्ही दिसते सारखी, वर मग जाणे तो पारखी. मनन करताना बी शब्दच आहेत, निधिध्यासन करताना बी शब्दच आहेत, पण काय पालट आहे त्या शब्दात. निधिध्यासन करताना शब्दच आहेत, तत्व पदार्थ शोधन करताना शब्दच आहेत. संशयात बी शब्दच आहेत, समाधान होताना बी शब्दच आहेत, आणि निश्चयात बी शब्दच आहेत. शब्दा शब्दात फरक आहे. आपापत हा शब्द श्रवण करताना शब्दच आहेत. अंग श्रवण, अंगी श्रवण हे शब्दच आहेत. शब्दा शब्दात फरक आहे. निखारलेलं रूप आहे, त्याचं सूक्ष्म रूप आहे, व्याप्ती मोठी आहे, सूक्ष्मता आहे, सहजता आहे, चंचलता नाही, निवाळलेले म्हणून शब्द तरी फरक आहे त्याच्यात. शब्दच आहेत, पण त्या शब्दाला एक आगळं वेगळं रूप येते. जसे माऊलीचे शब्द आहेत, तुकोबारायाचे शब्द आहेत, नाथरायाचे शब्द आहेत, अलीमुखावाटी अमृत वचने, कल्याणासाठी, जगत कल्याणासाठी आलेली वाणी आहे ती. म्हणून शब्दच आहेत ते संशय फेडणारे, संदिग्धता फेडणारे, अज्ञान निवारण करणारी महात्म्याची. पण ते आपला विषय नाही आता. म्हणून आता जे साधकासोबत शब्द असतात, शब्दानच, शब्दाच्या मार्यानच गंध, गंधाची संकोचितता, गंधाची तामसता,
गंधाची स्थूलता, गंधाची व्यर्थता शब्दानच लक्षात येते. त्याला असंच प्रत्यक्ष करीत. शब्दानच रसाची व्यर्थता, व्यासाची लघुता, रसाची स्थूलता, रसाची व्यर्थता शब्दानच लक्षात येते. शब्दानच रूपाची व्यर्थता, रूपाची लघुता, रूपाची स्थूलता किंवा रूपाची स्थूलताच आणि रूपाची चंचलता, सक्रियता लक्षात येते, व्यर्थता लक्षात येते. शब्दानच वायूची स्थूलता, वायूची संकुचितता, संकुचित आहे वायू. रूपापेक्षा जरी मोठा असला तर आकाशापेक्षा संकुचित आहे, आकाशापेक्षा स्थूल आहे, आकाशापेक्षा लघु आहे, लहान आहे आणि व्यर्थ आहे आकाशाच्या पुढे. आला वारा गेला वारा, अशा पुढे व्यर्थ आहे वायू. वायूपेक्षा आकाश सार्थ आहे, हे शब्दानच लक्षात येते. आणि शब्दानच लौकिक शब्द व्यर्थ आहेत, जीववाणी व्यर्थ आहे, संतवाणी सार्थ आहे, हे शब्दानच कळते. आणि शब्दानं शास्त्रातली अवंतर वाक्य व्यर्थ आहेत. अवंतर लोकांसाठी, अनाधिकार्यासाठी वापरलेली अवंतर वाक्य व्यर्थ आहेत, स्थूल आहेत, स्थूल माना नाहीत, बाह्यरंगातले आहेत, मूर्खाकड पाहून उद्देशलेले, शहाण्याकड नाही, उच्चारावं लागलेली शास्त्राला, वेदाला ती मजबुरीनं त्याच्याकडे पाहून अवंतर वाक्य आहेत. आणि चांगल्याकडे पाहून, अधिकाऱ्याकडे पाहून जे वाक्य विचारलेली ती महावाक्य आहेत. पण पहा शब्दाला ताशीत ताशीत सूक्ष्म करीत करीत आपण महावाक्याकडे आलो, अवंतर वाक्याला सोडून. आणि महावाक्यातले बी जेव्हा तत्व पदार्थ शोधन होते किंवा महावाक्याचं विश्लेषण, महावाक्य विवेक होत असतो, त्यावेळेला त्या महावाक्यातले सुद्धा वाच्यांश, वाच्य अर्थ टाकायचा, वाच्यांश टाकायचा, भाग त्याग करायची. त्याच्यातलं सुद्धा ते वाच्य अर्थ व्यर्थ आहे, वाच्यांश व्यर्थ आहे. लक्ष्यार्थ किंवा लक्ष्यांशच त्याच्यातला महत्वाचा. लक्ष्यार्थच घ्यायचा, वाच्यार्थ टाकायचा. त्याच्यातलं लक्षच घ्यायचं, वाच्य टाकायचं. महावाक्य जरी असली त्याच्यात अंश आहेत, वाच्यांश, लक्ष्यांश. अंशांशाचा अनेक अवयव आहेत, त्याच्या अवयवाचा सावयव येतो शब्द, त्याच्यातले इतर अवयव टाकायचे आणि मुख्य घ्यायचं, सार घरी सार घ्यायचं, सार टाकायचं त्याच्यातले. मग काय घ्यायचं? चैतन्य घ्यायचं, जळ टाकायचं, लक्ष घ्यायचं, वाच्य टाकायचं. जीव चैतन्य किंवा आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य त्याच्याशी एक की जे चिद आहे ना, ते चिदच घ्यायचं, त्याच्यातलं जे जे जड आहे ते टाकायचं, चिद घ्यायचं. आणि चिदातलं भासमान चिद आणि वास्तविक चिद, आभाषित चिद आणि वास्तव चिद. तर आभाषित माया आहे ती उपाधित आहे, वास्तव निराभाषित आहे. म्हणून असं भागत्याग करीत करीत चित ब्रह्म चैतन्य घ्यायचं, बाकीचं सर्व टाकायचं.
आणि ब्रह्मचैतन्य हा शब्द नाही घ्यायचा, शब्द टाकायचा ना अर्थ घ्यायचा. आता इतका सूक्ष्म शब्दाला सूक्ष्म सूक्ष्म करीत तो बी टाकून द्यायचा ना अर्थ घ्यायचा. ही शब्दाच्या विसर्जनाची प्रक्रिया आहे. शब्दानं जगाचं विसर्जन, शब्दानं जडाचं विसर्जन, शब्दानं भ्रमाचं विसर्जन, अज्ञानाचं विसर्जन शब्दानं, आणि शब्दानं शब्दाचं विसर्जन. आणि खाली जे विस्तृत विभातीय भाषा, खाली जे विष्णू संवित, खाली जे व्रत आहे त्यांनी शब्द आहे, तिथे शब्द नाही. शब्दानं शब्दातीत वाहते, शब्दानं शब्द घालवायचा, याला साधकता म्हणा, याला परमार्थ बनव. परमार्थ म्हणजे काय, त्याचं जर उत्तर द्यायचं असलं तर शब्दानं शब्द घालण्याची प्रक्रिया, शब्दानं सर्व घालून शब्दानं शब्द घालण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ. बाकीचे इंद्रियावरून कानावर आणि वाणीवर येणं म्हणजे परमार्थाची सुरुवात आहे. बाकीच्या इंद्रियानं व्यवहार करीत राहणं म्हणजे संसार आहे, निखल संसार. 4 इंद्रियात राहणं, वाणीवर आणि कानावर येणं हा परमार्थाचा आरंभ आहे. उदो झाला पहिली वेळ. वाणीवर येणं म्हणजे नामस्मरणावर येणं, कानावर येणं म्हणजे ऐकायला येणं. नाम बोलावा, नाम ऐकायला यावा, हा परमार्थाचा आरंभ आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभ झाला. सकळ मंगळनी तिसरी विठ्ठलाचे नाम आधी मुखावाटा आलं तर आरंभ झाला परमार्थाचा. आणि त्या नाम नामीचा अभेद ऐकायला येणं, ऐकायला प्रवृत्त होणं, हा मध्ये परमार्थाचा. नामस्मरण करणं आरंभ आहे, ऐकायला येणं मध्ये, आणि शब्दानं शब्द संपन्न ऐकता ऐकता चिंतन करता करतात अंते परमार्थाची समाप्ती. म्हणून परमार्थाचा उपयोग खूपच खूपच विस्तृत परमार्थात आहे. शब्दाचाच उपयोग आहे परमार्थात, खूपच विस्तृत आहे, अंतिम टप्प्यात आहे. काय तर शब्दानं अर्थ लक्षात येतो, अशी शब्दात शक्ती. म्हणून जगातले सर्व अर्थ शब्दानं लक्षात येतात, शब्दाचे अर्थ शब्दानं लक्षात येतात, स्थूल अर्थ बी शब्दानं लक्षात येतात, सूक्ष्म अर्थ बी शब्दानं लक्षात येतात, कारण अर्थ सुद्धा शब्दानं लक्षात येतो, आणि अधिष्ठान असलेला अर्थ सुद्धा शब्दानं लक्षात येतो. आणि एवढे की बाकीचे अर्थ घेताना शब्द सोबत राहतात, आणि अधिष्ठान अर्थ घेताना शब्द सोबत राहतो, आणि घेतल्यावर शब्द सुटतो. अर्थ लक्षात आला की शब्द सुटतो, तेव्हा परमार्थ संपला. पण शब्द सुटतो, आणि शब्द सुटावाच, कोणतं बी साधन सुटावा, शब्दच काय. बुटानं चालावा आणि बूट सुटावा, बूट सुटला म्हणजे घर आलं सांगावं, मंदिर आलं समजावं, चलणं संपलं समजावं. फोर व्हीलर मध्ये बसावं, फोर व्हीलर सुटावा, सुटलं म्हणजे ठिकाण आलं समजावं. एवढी जरी फोर व्हीलर 50 लाखाची असली तर सोडावं लागते. सोडण्यातच तिची यथार्थता आहे, सोडण्यातच तिची सार्थकता आहे. ध्यानात घ्या गोष्टी. विमानाचा जरी प्रवास असला तर सोडण्यातच त्याची सार्थकता आहे. हेलिकॉप्टरचा जरी प्रवास असला सोडण्यातच सार्थकता आहे. म्हणून जे धरले ते सोडायसाठी असतं, हे लक्षात आलं पाहिजे. धरलेल्याचा मोह होऊ नये. मोहिनी झाली की गेला तो, विळख्यात गेला, चक्रव्यूहात गेला. म्हणून आपण जे धरले ते सोडायसाठी याची तयारी असावं. देह धरलाय सोडायसाठी, गाडी धरली सोडायसाठी, बूट घेतली सोडायसाठी.
सोडण्याची हिंमत असली तरच धरण्याचा व्यवहार करावा. कशाला बी पकडायचं, व्यवहारात सोडायसाठी पकडायचं हे लक्षात असावं. धरण्यानं सुरुवात झाली, त्याचं सोडण्यात फल असतंय. व्यवहारातल्या सर्व साधनात तसंही. तसं शब्दात बी तेच आहे. शब्दाला काही वेगळा नियम नाही. शब्द दिले संतानं अर्थ घेण्यासाठी, आणि शब्द टाकण्यासाठीच दिलेत. म्हणून शब्द पाठ करून अहंकार धरव नाही, शब्दाचा उपयोग करावा. शब्द उच्चारून फुगू नाही, शब्दाचा उपयोग करावा. बुटासारखा, गाडीसारखा, चमच्यासारखा. उपयोगी त्याला महत्व. उपयोग साधन आहे, साधनाचा उपयोग असतो. साधनानं मोह नाही, साधनानं अहंकारात येऊ नाही, साधनाचा उपयोग करावा. बुटानं अहंकार येतो तो मूर्ख आहे. बुटाला मोहिनी झाली ज्याला बुटाची, तो मूर्ख आहे. बुटाचा उपयोग व्हावा. गाडी घेतली भारीतली फोर व्हीलर, त्यानं मोहून गेला, त्यानं अहंकारात आला, तो मूर्ख आहे. अरे तुझ्यासाठी ही गाडी, प्रवासासाठी, प्रवासापेक्षा गौण नाही गाडी. प्रवास महत्वाचा आहे, प्रवासासाठी ही गाडी. स्थलांतर करते गाडी, फक्त तितकाच उपयोग आहे तिचा. तुझ्या इतकी महत्वाची नाही ती. अरे तू महत्वाचा आहे, प्रवासापेक्षा तू महत्वाचा आहे. प्रवासापेक्षा गौण नाही गाडी, प्रवासाचं साधन आहे गाडी. त्यानं तू दिमाग त्याला सर्वात महत्वाचा असलेला तू तू फुगला त्यानं. अरे तुझ्यामुळे गाडीनं फुगायचं असलं तर तू बसला म्हणून गाडीनं फुगाव, पण गाडी जड आहे म्हणून फुगत नाही. गाडीला तो मोह व्हावा. महत्वाचा आहेस तू गाडीपेक्षा, प्रवासापेक्षा. त्या पुढचं काय काम आहे जाऊन त्याच्यापेक्षा बी तू महत्वाचा आहे. तू महत्वाचा आहे, आधी तू आपली शुद्धी करी. पण तुला तू ध्यानात नाही, तू गमिलास, तुझा तू विसरलाय. म्हणून तर भ्रमालाय, म्हणून तर गाडीला भ्रमालाय, पैशाला भ्रमाला, अलंकाराला भ्रमाला, कपड्याला भ्रमाला, घराला भ्रमाला, कोण वस्तूत भ्रमाला. भुलला काय, भुलला शिवारली रंगा. म्हणून तसं हे कसं दृष्टांत दिले आपण, तसं शब्दाला भुलू नाही, शब्दाला भाळू नाही, शब्दानं मोहून जाऊ नये, शब्दानं अहंकारात येऊ नये. शब्दाचा उपयोग व्हावा. शब्द उपयोगितेची वस्तू एक संतानं दिलेली, गुरुनं दिलेली, तो आपण वापरायला लागलेलो. तो संपतोय, अर्थ राहतो, अर्थ आपण आहे. शब्द ध्वनी आणि अर्थ आपण आहे. ह्या गोष्टी म्हणून शब्द घोकुनिया करावे ते काय, अर्थाकार राय होऊन ठेवीन पोथी वाचून काय. अर्थाला महत्व आहे आणि अर्थ आपण आहेत. आणि अर्थ लक्षात आणून देत असले तर शब्द सार्थक आहेत, ना तर शब्द इतका अनर्थ काही नाही. शब्द अनार्थ करते. जर अर्थ लक्षात आणून देत नसले ना, अर्थावर पक्क करीत नसली आणि ते शब्द डोक्यावर नाचत असली तर शब्द अनर्थकारक झाले. ते शब्दाच्या जंगलात शिरला. शब्द तुझ्यासाठी फुलं व्हायची तर काटे झाली. मग शब्दच काटे होऊ शकते संतांच्या संगती वाचून, गुरुच्या संगती वाचून शब्दात राहिले शब्दच काटेत. शब्दच टोचतात, शब्दच रक्त काढतात, शब्दच रक्ता भंबाळ करतात, शब्दाच्या जखमा होत्यात. आणि गुरुच्या संगती, संतांच्या संगतीत, महात्म्याच्या संगतीत ते शब्द फुलं होते, शब्द सुमन होते, शब्द सुगंधित होते, शब्द रूपवान होते, शब्द कोमल होते.
शब्दाचा उपयोग होतो, शब्द आनंद वाप्तीपर्यंत कामी येते, ब्रह्मानंदात ब्रह्मपदावर नाचिते शब्द ते, पण महात्म्याच्या संगतीत. म्हणून सांगायचं का आपण मूर्खच असतो, तर आपण महात्म्याच्या संगतीत राहावं. आपण किती जरी आपल्याला शहाणे वाटत असलो तर आपण मूर्खच असतो. कशाला तरी भुलतो भालतो, कळत ना कळत होतं आपल्याकडून. म्हणून शहाण्याच्या संगतीत राहावं, संतांच्या संगतीत राहावं, त्याला पर्याय नाही. जोपर्यंत कोणी शहाणा दिसतो तोपर्यंत त्याच्याच संगतीत राहावं. आपला शहाणपणा मिळवायचा प्रयत्नच करू नये, शहाण्याच्या पायावर नतमस्तकच व्हावं. आपण मूर्खच असतो, तर आपण मूर्ख असतो हे आपल्याला कळत नसते. लोक आपल्याला शहाणं म्हणत असतील, लोकात आपण शहाणे असतो, तर आपण स्वतःसाठी मूर्खच असतो. मूर्खपणा लय लांब गेलेला आहे. समजे शास्त्र पाठ करून बी मूर्खपणा सोबत असतोय. लोक आपल्याला गुरु संत महात्मा म्हणते, तरी बी आपण मनात मूर्खच असतो. मूर्खपणाची व्याप्ती लय मोठी. म्हणून संताला शरण जा, दुसरा त्याला पर्यायच नाही. म्हणून शब्द साधन व्हावं आपल्यासाठी. शब्द बंधन होऊ नये, इथपर्यंत येऊन वाया जाऊ नये आपण. तरी स्पर्श रूप रस हे बंधनच बनली होती. त्याला सोडून शब्दाला धरले, आता शब्दाला चिटकून राहू नये. शब्द हातकडी बनू नये आपल्याला, शब्द काटा बनू नये आपल्याला, बंधन बनू नये, विध्वंसक बनू नये. आणि शब्द मवाळपणानं विध्वंसक बनतो, ही एक मजा आहे. शब्द गोड लागतो, शब्दानं लोकांना वर्णन केलं आपलं ते गोड लागतंय. शब्द महाराज म्हणले, लोक महाराज म्हणले, संत म्हणले, गुरु म्हणले, लय महात्मा आहे म्हणले, लय पावसलेला आहे म्हणले, गोड लागते. आणि जितकं जितकं गोड लागत तितका तितका रोग वाढत असतो, गोडानच रोग वाढत असतो. भोगी रोग जोडून या दिले आणि का. जे अन्न जितकं चांगलं लागतंय ते जास्त, जे टेस्टेड लागतं ना, तर ते जास्त रोगाला उत्पन्न करते. आणि जे साधं लागतं ना ते आरोग्यवान असते. जे कडू असतं ना, कडूनच रोग जातात. म्हणून सर्व गोळ्या औषध जास्त कडू येत, कडूनच रोग जातात, गोडानच रोग येतात. मग औषधीमध्ये पहा तुम्ही, लिंबाचा पाला, लिंबाच्या काड्याचा रस दिल्या जातो, नाही दिल्या जाते. कारल्याचा रस घ्या म्हटल्या जातो. औषधीमध्ये पहा तुम्ही, कडूच आहे. कोणची औषधाची बाटली फोडा कडू, गोळ्या खा कडू, किंवा कोणची आयुर्वेदातली औषधं घ्या कडू, निसर्ग उपचारातले सर्व उपचार पहा कडू. कडू रोग घालविते, कारण गोडानच रोग झालेले असतात, कडून कोणाला रोग होत नाही. तसं जितकं जितकं गोड लागेल आपल्याला कोणाचं बोलणं, कोणाचं वर्णन, तितकं तितकं आपण रोगात चाललो, विळख्यात चालले आलोय. म्हणून सडे तोड बोलणारा पशी राहा, गोड बोलणारा पशी राहू नये. शब्दाचे चाबूक आणणारा पशी राहा. म्हणून शिक्षण शिकल्या जाते कडक शिक्षकाच्या संगतीत, जे झाडी आहे ज्याच्या हातात. विद्या येई घम घम, छडी लागे छमछम, असं काय पहिलं वर्णन होतं त्या शाळेचं. म्हणून शब्दाचा असा उपयोग आहे, आणि शब्दानच आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत येता येते. शब्द सुटत होते, तर त्याच्यापेक्षा पुढे शब्दाचा उपयोग नाही, ही माऊली सांगायला आपल्याला स्मरण करून देतो. आपलं आपल्याला भान होते की अरे मी कुठे माणूस, मी कुठे काळा गोरा, काळ गोरा हे कातड आहे. माणूस म्हणते ती सूक्ष्म हो, साडेतीन हाताचा नाही,
याला याला पाहून माणूस म्हणते. बरं खरं सांगा, कोणी बी काळ म्हणते तुम्हाला पाहून म्हणतात का कातडीला? माणूस म्हणते तुम्हाला पाहून म्हणतात का ह्या 3.5 हाताच्या ढाच्याला? पतवान म्हणते तुमच्या प्राणशक्तीला पाहून म्हणतात का तुम्हाला? तुम्ही उगाच आळ घेता तुमच्यावर. हे लोकातले शब्द तुमच्यापर्यंत येतच नाहीत. ह्या अलीकडेच तुमच्या उपाधीपर्यंत येते तुम्ही तुम्हाला लावून घेतात. लय हुशार आहे म्हणते तुम्हाला म्हणतात का तुमच्या पासाल्या बुद्धीला म्हणतात, बुद्धीच्या उपाधीला म्हणतात. तुम्हाला कोण म्हणलं हुशार? तुम्हाला बोललंच नाही कोणी अजून. जगातलं कोणीच बोललं नाही तुम्हाला. संता वाचून तुम्हाला कोणीच बोललं नाही. गुरु वाचून आपल्याला खरंच कोणी बोललं नाही. आपल्यापर्यंत कोणाचं बोलणं आलंच नाही. गुरुच आले फक्त. गुरुच उपाधीला बाजूला करून आपल्याला बोलतात. अजून कोणी बोललंच नाही जगातलं आपल्याला. ध्यानाच्या गोष्टी. म्हणून शब्दानं, गुरुनं शब्दानं आपल्याला आपलं राखिलं. निज आपलं स्वरूप आपल्याला लक्षात आणून दिले गुरुनं, संतानं, शब्दानं. म्हणून शब्दानं आपलं आपल्याला भान होते की मी चैतन्य आहे, मी जाणणार आहे, मी निर्गुण आहे, मी न बदलणार आहे, मी एकरूप आहे, मी अखंड आहे, मी द्रष्टा आहे, 4 देहाचा द्रष्टा आहे, 3 अवस्थेचा साक्षी, 5 कोशाच्या अतीत आहे. असा असा तू हे असं गुरुनं सांगितलं, असा मी हे असं आपण शब्दानं लक्षात घेतले. पण लक्षात घेतल्यावर हे शब्द कमी नाही ते सांगायचे. जर आपल्याला भान झालं तर बस संपलं. शब्द बुट जसे दरवाजाच्या बाहेर राहतात तसे शब्द आपल्या स्वरूपात नाहीत. शब्द तिकडे उपयोगी, जीवदशे शब्द उपयोगी. जीवदशा संपल्यावर जीवदशे संग शब्द गेले, शब्दाची अवदशा गेली. तिकड बंधनातले शब्द बंधनातच बंदिस्त राहतील, मोक्षात येत नाहीत, परमात्म्यात येत नाहीत. जग अनात्मा आहे तसा शब्द बी अनात्मा आहे. आत्मा दाखवून देणारा शब्द सुद्धा अनात्मा आहे. ध्यानात या जरा गोष्टी. व्यवहार दाखवून देणारा शब्द व्यवहारिक आहे, आणि तू परमात्मा आहे असं, पारमार्थिक परमात्मा आहे असा दाखवून देणारा शब्द सुद्धा व्यवहारिक आहे. शब्द अनात्मा आहे, शब्द व्यवहारिक सत्तेतला आहे. शब्द ध्वनी रूप आहे. ब्रह्म शब्द सुद्धा ध्वनी रूप आहे, आणि पृथ्वी शब्द सुद्धा ध्वनी रूप आहे. शब्दाला टाकून जशी आपण पृथ्वी पाहतो, शब्दाला टाकून आपण ब्रह्म आहेत असं पाहायचं. प्याडा हा शब्द घेऊन आपण प्याडा घेतो आणि शब्द संपतोय, आणि प्याडा खातो, शब्द नाहीत खात. ध्यानात घ्या जरा गोष्टी. शब्दानच प्याडा घेतला, शब्द बोलला तेव्हाच त्यानं ऐकला पेड्यावाल्या हलवायानं, आणि पेढा द्याला. आपण शब्दाची मागणी केली, त्यानं शब्दाचा अर्थ लक्षात घेतला आणि पेढा द्याला. त्याच्याकडे बरंच काय होतं, पण तुमची जी मागणी होती ती दिलं. त्याच्याकडे चिवडा बी होता, पण तुम्ही पेढा मागितला तर त्यानं पेढ्याचा अर्थ केला आणि पेढा द्याला. मग तुम्ही पेढा घेतला आणि पेढा मन नाही लागले, आणि म्हणलेला नाही खा लागली. म्हणल्याला ध्वनी, ध्वनीला बाजूला करून पेढा खाली, शब्दाला सोलून पेढा खाली, शब्दाचं सालपट काढून टाकलं तिथं. पेढा 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 हे सालपट आहे, शब्दाचं वरचं कवर आहे. त्याला जशी कातडी असते तशी प्रत्येक वस्तूला वरून शब्द येतो. ते कातडी सोलून जसं आपण आतला गड्डा खातो केळाचा,
त्याप्रमाणे शब्द सोलून अर्थ घ्यायचा आहे. म्हणून ब्रह्म शब्द आहे. शब्दासहित ब्रह्म म्हणजे कातड्यासहित केळ, कातड्यासहित ब्रह्म. तर ते साल्ट काढायचंय, तसं खाता येत नाही. म्हणून शब्द टाकून अर्थ घ्यायचा आहे. आज बोलाची वाली पिढीची, हा, आज आज बोलाची बोलायचं. वाली पिढीची आणि ब्रह्माची याची अंगा घडीची. मग सुरवाडीची सुखाची बाजी, मग सुखाची बरोबर सुरवाडीची सुखाची बाजी. बरोबर बरोबर. कातड्या सकट केळ खालताल तर पोट दुखन, पचायचे नाही, उलटी होईल, खाटी खाल्ल्या जायचे नाही, गिळल्या जायचे नाही. ढोरं खात असते कातड्यासोबत, पशु पक्षी पशु खात असते, पशुचं खाणं येते. सोलून खात असतो तो माणूस, ऊस सोलून खातो, फळ सोलून खातो तो माणूस. सोलून खात असतो तो माणूस, आणि तसंच खात असतो तो पशु. म्हणून पशुपानासारखा परमार्थ नाही करायचा आपल्याला, भाग त्यागचा परमार्थ करायचा सोलून. वेदांत शास्त्र सोलू नये, भाग त्याग लक्षण आहे त्याच्यात. काही टाकायचं आणि काही घ्यायचं. म्हणून शब्द काही टाकायचं आणि काही हे बाकीचे रस टाकायचे, ध्यानातच घ्या. रूप टाकायची, गंध टाकायची, स्पर्श टाकायची आणि शब्द घ्यायची. आणि आता त्याच्या आत आल्यावर शब्द घ्यायचे आत, बाहेर तो बाहेर टाकायचं कानावर, आत नाही घ्यायचं, शब्द घ्यायची. त्याच्यातली बी लौकिक शब्द नाही घ्यायची, शास्त्री घ्यायची. शास्त्रीयतली बी अवंतर नाही घ्यायची, महाशब्द घ्यायची. महाशब्दातली बी वाच्यर्थ नाही घ्यायची, लक्षार्थ घ्यायची. आता लक्षार्थ दाखवून देणारे शब्द ते शब्द टाकायचे आणि लक्ष वाहते. अलक्ष्य मे लक्ष. म्हणून शब्दाचं खंडन, शब्दाचा स्वरूपात प्रवेश नाही, आपल्यात प्रवेश नाही शब्दाचा. म्हणून इथपर्यंत शब्दाचा उपयोग आहे. आणि येतुल्याही परुते सांगावे नाही शब्दाते, जरी स्मारकपणे कीर्तिते मिरवे हा जगी. याच्या पलीकडे शब्दाचा, इथपर्यंत शब्दाचा उपयोग आहे. इथपर्यंत म्हणजे का कमी आहे का? पूर्ण परमार्थात शब्दाचा उपयोग आहे. परमार्थाची समाप्तीच शब्द समाप्त होतोय. म्हणून परमार्थाची सुरुवात शब्दाने, परमार्थाची समाप्ती सुद्धा शब्द संपल्याने. परमार्थ शब्दमय, वाङ्मय, वाण्याचा आहे परमार्थ. ध्यानात घ्या जरा. म्हणून याच्यापेक्षा आता ही परिश्रम संपली, याच्यापेक्षा आता शब्दाचा उपयोग नाही. येतुल्या ही परोती सांगावे नाही शब्दाची, चांगुलपणा सांगावे, त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं वैभव याच्यापेक्षा मोठं नाही. जरी स्मारकपणे कीर्तिते मिरवे हा जगी, जरी जगामध्ये आठवून देणारा म्हणून, स्मृती दाखवून देणारा म्हणून, याच जगात कीर्तिमंत असला, याचं वर्णन असलं, याचा महिमा असला जगात. शब्दाचा महिमा आहे पण स्वरूपात नाही, जगात आहे. आणि शब्दाचा महिमा स्वरूपानं नाही, स्मारक म्हणून आहे. शब्दाचा महिमा शब्दासाठी नाही, स्मरण करून देण्यासाठी. एखादा चित्रकार आहे, महिमावर खरंच चित्रकार आहे, चांगला चित्र काढतो, चांगल्या प्रकारचा पेंटर आहे, पण त्याचा महिमा जो आहे चित्र काढण्यात आहे, चित्र काढण्यात. चित्रकलेत महिमा आहे, दुसऱ्या कलेत त्याचा महिमा नाही. त्याला स्वयंपाक कर म्हणलं ते येत नाही पेंटरला. पेंटरला चहा पण येत नसेल बहुतेक करता. त्याला कविता कर म्हणलं तर करता येणार नाही. त्याला काही एक का 64 आहेत. त्याला नर्तन कर म्हणलेत येणार नाही, त्याला गायन कर म्हणलेत येणार नाही. गायकाला चित्रकार म्हणलं तर चित्र काढता येणार नाही. मग त्या क्षेत्रात त्याचा महिमा आहे. तसा शब्दाचा महिमा स्मारकपणाचे, कारण स्मरण करून देणारा दुसरं कोण नाही शब्द वाचून.
आत्मसुख देखी आरसाई. म्हणून जरी स्मारकपणे कीर्ती ती मिरवी हात जगी, जरी स्मारकपणाने कीर्तीमध्ये कीर्तिमंत होत असतात जगामध्ये, तर याच्यापेक्षा सांगावं नाही, हाही सांगावं. म्हणजे प्रत्येक वस्तूचं चांगलेपणा आहे, पण ते प्रादेशिक लिमिटेड तिथे लिहितं. आणि सर्वापेक्षा जास्त मोठा चांगुलपणा शब्दाचा आहे, मान्य आहे ना. पण जगातही आणि स्मरण करून देण्यातही. ज्याचं स्मरण झालंय, ज्याला स्मरण झालंय, त्याच्यापेक्षा मोठा नाही शब्द. म्हणजे स्वरूपाचं भान करून देण्यात शब्दाचं श्रेष्ठत्व आहे. स्वरूपापेक्षा शब्दाचं श्रेष्ठत्व नाही. स्वरूप आहे ना, आपण परमात्मा आहेत ना, आपण ब्रह्म आहेत ना, आपण सद्वस्तू आहेत ना, आपण अस्तित्व स्वरूप आहेत ना. शब्द कुठे अस्तित्व स्वरूप आहे? म्हणून ही गोष्ट आपल्या हातात आली पाहिजे. म्हणून महाराजांना आपल्याला शब्दाचं महिमान सांगून इथं शब्दाचं खंडन केले की याच्यापेक्षा पुढे शब्दाचा उपयोग नाही, उपयोग नाही, उपयोग नाही. इथुल्याही परापर होते, याच्या पलीकड सांगावं नाही. शब्दाचा सांगूनपणा, शब्दाचा महिमा किंवा शब्दाची व्याप्ती किंवा शब्द साधन याच्यापेक्षा पुढे चलत नाही. किती जरी कीर्ती ते मिरवीत असला तरी, किती जरी महिमा असला तर बस. हे बघ, कशाला बी लिमिट असते. जगातला लिमिट आहे. श्रीमंत आहे, किती श्रीमंत असला तर लिमिट आहे. राजा आहे, केवढा राजा असला तर लिमिट आहे. दुसऱ्या कक्षाच्या बाहेर चलत नाही त्याचं काही. त्याच्या इंद्र असला तर लिमिट आहे. ब्रह्मदेव असला तरी लिमिट आहे. एक मर्यादा आहे, त्याच्यापेक्षा त्याचं काही नसतं. कार्यक्षेत्र नसते. पुराणात सांगितलेलं असे किती ब्रह्मदेव, प्रत्येक ब्रह्मांडातले ब्रह्मदेव आले. काय त्यांना ब्रह्मदेव ब्रह्मद्वार बोलून घालतात. तो कोणा ब्रह्मदेव कोण्या क्षेत्रातला. किंवा याच्यापेक्षा पुढं जरी कोणी असलं महाराज, तरी आवाज कटतोय. हा, थोडा आवाज काढायला महाराज. हा, पण हे रेंज तर भरपूर आहे. हा, आता आला योग्य. पहा, इतकी वेळ कटत होता. आता याला का जरा बरा यायला. झालं, आता संपलं आपलं. हा, तर मग सांगायचं तात्पर्य, किती जरी मोठं असलं कोणी, व्याप्ती कशाची, प्रत्येक गोष्टीची, व्यक्तीची परिसीमा असते. त्याला देशाची, कालाची, वस्तूची परिसीमित व्याप्ती असते प्रत्येकाची. किती जरी मेहमान असलं तर त्याच्या जागेवरच येते, दुसरीकडे नसते ती. त्याच्या सीमारेषेच्या बाहेर नसते त्याचं काही कार्यक्षेत्र. म्हणून बाकीच्या त्या कार्यक्षेत्रापेक्षा मोठी व्याप्ती शब्दाची, पण त्याच्या पलीकड नाही. एक विशिष्ट सीमारेषेच्या पलीकड शब्द सुद्धा नाही. म्हणून ध्यानात घ्या, थोडक्यात सांगतो की शब्दाचं काम हे आभानात आहे. म्हणून शब्दाचा उपयोग आभानात जे आहेत, आभानातले त्याला आहे, जे आवरणातले त्याला आहे, जे जीवदशेतले त्याला आहे. म्हणून जीवदशेतच शब्दाचा उपयोग आहे. जसा नावेचा उपयोग पाण्यातल्यासाठी, तलावारल्यासाठी नाही. सांगडीचा उपयोग पाण्यातल्यासाठी, पाणबुडीचा उपयोग पाण्यातल्यासाठी, जे पाण्यात कार्य घटक आहेत त्यासाठी उपयोग आहे. म्हणजे तलावर आहेत त्यासाठी काय करायची नावन, ती पाणबुडी, ती सांगडण, तो भोपळा. पाण्यावरली वेगवेगळी यंत्र तरण्याची, जे पाण्याच्या पार आहे त्यासाठी नाहीत. त्याचे जीवासाठी, जीवदशेतल्यासाठी, भ्रमालेल्यासाठी, आभानावर आहे त्यासाठी, त्याच्यासाठी शब्दाचा उपयोग. आपण ह्या डोहात याच्यातच आहेत पहिल्यापासून, म्हणून आपल्यासाठी उपयोग आहे. जर आपण याच्या पार गेलो की बस संपली, सांगड संपली, नाव सोडली. पाण्याच्या बाहेर गेले की नाव सुटली, ती बाहेर येऊ शकत नाही, बाहेर उपयोगच नाही तिचा. सांगड सुटली, भोपळा टाकून द्याला बाजूला, बाहेर गेले की संपलं.
सीमारेषा, एक सीमारेषापर्यंत पाय टेकले की संपलं त्याचं भोपळ्याचं काम. पाय टेकली नव्हती म्हणून भोपळा पाय घालता तिथं. बिगर पावणाराचा पाय भोपळा, हात आहे भोपळा. बिगर पावणाऱ्याचे हात पाय भोपळा, नाव पाणबुडी, काय ते यंत्र असतील ते पाण्यातली ते वेगवेगळे नावाचे. पण जो पाण्याच्या क्षेत्राच्या बाहेर आहे, जो क्षेत्र संन्यासी, जलक्षेत्र संन्यासी, ज्यानं जलक्षेत्राचा संन्यास घेतला, जो जलक्षेत्राच्या संन्यासी म्हणजे त्यानं जे सोडले त्याचं सुटलंय ती तलावर जो आलाय, त्याला त्या साधनाचा उपयोग नाही. तो पाहतो ते साधन, त्याला दिसते की हा ते जे पाण्यातले त्याचे उपयोगी, ते सांगतो की हा त्या नावीत बस, हा असं असं कर, दूर जाऊ नको, नावीतच राह. हा नावीत नसतो, हा बाजूला असतो टेकडीवर, यासाठी नाव नसते. तो उपदेश करतो नावीत बसण्याचा, पण नावीत नसतो. ध्यानात घ्या जरा गोष्ट. तो उपदेश करतो नावीत सोडू नको, नाव सोडू नको, बुडशील, नावीत राह, खाली जाऊ नको, नावीच्या दूर जाऊ नको, नावीला सोडू नको, तांगडीला फोडू नको, भोपळ्याला फोडू नको, भोपळ्याला जप, भोपळ्यासोबत राह, भोपळ्याला घट्ट सोडू नको, तुपली दोरी सुटन भोपळ्याची. पाण्याच्या बाहेर येईपर्यंत सांगतो, शिकितो तू, आणि तो पाण्यात नसतो, तो वर असतो, त्याच जवळ भोपळा नसतो, त्याला भोपळ्याचा उपयोग नसतो पाण्यातल्यासाठी. तसे संत आपल्याला उपदेश करतात शब्दाच्या भोपळ्याचा, वाक्याच्या भोपळ्याचा, ग्रंथांच्या भोपळ्याचा, ग्रंथाच्या नावीचा. ह्या नावीत बसा. याच्यापेक्षा शब्दाचा उपयोग नाही. मुळे तुला ही प्रवृत्ती सांगावी नाही शब्दात, तरी स्मारकपणे कीर्ती ते मिरवी हादगी. म्हणून इतकी स्मारक शक्ती त्याची. स्मारक म्हणजे स्मरण करून देण्याची ताकद ही शब्दातच आहे. म्हणून बाकीचं स्मरण करून देत नाही काही, फक्त शब्द स्मरण करून देतो. हे जे बोलणं आहे ना पाठातलं, प्रवचनातलं, कीर्तनातलं, हे काय करतं, त्याच्या स्मारत्या जागी येते. शब्द कानातून आत जातील, आतच त्याचे शब्द संस्कार असतील, ते एका एका शब्दात संस्काराला जाग करते. दुसरं काय असतं, प्रवचन, कीर्तन, पाठ काय असतं, उपदेश. तुमचे शब्द तुम्हाला तारतात, आणि ह्या शब्दांना ती उचकाटल्या जातात, वरच्या स्तराला येतात, आणि त्याची लिंक लागते एक अशी लागी लगन, व्यवस्थित लिंक लागते तुमच्याच शब्दाची तुमच्याच मनात, आणि शब्दातीत लक्षात येते, बस संपला झाला उपदेश. म्हणून हे तुला ही प्रवृत्ती सांगावी नाही शब्दाती, जरी स्मारकपणे कीर्ती ती मिळवी. बस वेळ संपलेला आपण इथे थांबू, आणि याच्यावर पुन्हा काही आपल्या शंका समाधान काही कोणाला विचारायचं असलं तर उद्या थोडाफार खालचा विषय घेऊन उद्या परवा आपण त्याचं चिंतन करू आणि या ग्रंथाची सांगता करू. ठीक आहे. जय हरी. हो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी जय महाराज. हरी महाराज. जय हरी. बाबा जय हरी. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी सर्वांना. जय हरी. सर्वांना जय हरी. जय जय हरी. हरी सर्वांना. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी सर्वांना. जय हरी. 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 तिसरी
बंद करणारा माणूस नाही का?